नमस्कार. अध्यात्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शिवपुराण महात्म्य करणारा अध्याय 4मध्ये आपण बघितलं होतं की चंचुला आणि बिंदू नावाचे ब्राह्मण दाम्पत्य होतं. त्यामध्ये अध्याय 4मध्ये चंचुलाला कसा शिवलोक प्राप्त झाला हे आपण पाहिलं होतं. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवमहापुराणचं महात्म्य सांगणारा अध्याय 5 आणि यामध्ये बिंदुक ब्राह्मणाची पिशाच योनीतून मुक्तता कशी झाली हे आपण या अध्यायात पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि असेच शिवपुराणविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, शौनकजी, चंचुला भगवती उमादेवीची अर्थात पार्वतीची मनपूर्वक सेवा करीत असे. एके दिवशी ती आनंदमग्न अंबिकेपाशी गेली. तिने तिला नमस्कार केला व मधुर शब्दाने तिची स्तुती केली. चंचुला म्हणाली, हे गिरिराज नंदिनी, हे स्कंद माता, हे शंभुप्रिये उमा, तुला नमस्कार असो. तू सर्वांना सुखदायक आणि कल्याणप्रद आहेस. तू ब्रह्मस्वरूप आहेस. तू सगुण आहेस, निर्गुणही आहेस. तू विश्वाचे आदी कारण आहेस. जगाची निर्मिती, त्याचे पालन व संरक्षण आणि त्याचा संहार या सर्व गोष्टी तू लीलया करतेस. सत्व, रज, तम या त्रिगुणांचा तूच आश्रय आहेस. तू सूक्ष्मतर आहेस. तू अनंत आहेस. तू आदिमाया जगदंबा आहेस. तू सत चित आनंद स्वरूप आहे. तू मूळ प्रकृती आहेस. तू भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेस. ब्रह्मा, विष्णू, महेश यांना कार्यप्रवृत्त करून त्यांना उत्तम प्रतिष्ठा मिळवून देणारी आहेस. तू संत सज्जनांचा कैवार घेणारी आहेस. तू असुरांचा नाश करणारी आहेस. तू पराशक्ती आहेस. तुझी कीर्ती आणि कर्तृत्व अगाध आहे. म्हणून देव, ऋषी, मानव आदी सर्वजण तुझी आराधना करतात. पार्वतीची स्तुती करताना चंचुलाचे अंतःकरण भरून आले. तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. मग ती विनम्रतेने शांत उभी राहिली. तिची अवस्था पाहून पार्वतीला मोठे समाधान वाटले. तिने तिच्याकडे करुणामय दृष्टीने पाहिले. ती म्हणाली, चंचुले सखी, शिवलोकी सद्गती प्राप्त झाल्यामुळे तुझ्या मनात आम्हा दोघांबद्दल अपार कृतज्ञता आहे हे मी जाणते. तू माझी अत्यंत आदराने स्तुती केलीस, त्यामुळे मी प्रसन्न आहे. मी तुला काय वरदान देऊ? चंचुला म्हणाली, हे गिरिराज कुमारी, तू दीनपतितांचा उद्धार करणारी आहेस. माझे पती बिंदू हे ब्राह्मण असूनही वेदविहित आचरण करीत नसत. ते व्यभिचारी आणि सदैव पापाचरण करणारे होते. एका शूद्र जातीच्या वैश्येवर ते फारच आसक्त होते. तिच्याच सहवासात रमायचे. ते माझ्या आधी मरण पावले होते. आयुष्यभर दुष्कर्मे केल्यामुळे त्यांना कोणती गती प्राप्त झाली असेल असा मी नेहमीच विचार करते. हे जगतजननी, तू सर्व साक्षी आणि सर्वज्ञ आहेस. माझे पती आता कोणत्या अवस्थेत आणि कोठे आहेत ते सांगण्याची कृपा करा. तू असा काहीतरी उपाय कर ज्या योगे त्यांचा उद्धार होऊन ते येथे येतील आणि त्यांची व माझी पुनर्भेट होईल. पार्वती म्हणाली, मुली, तुझा पती बिंदुक दुष्ट आणि महापातकी होता. त्याचे अंतःकरण दूषित होते. तो अतिशय दुःखद अवस्थेत निधन पावला. वैश्यागमन केल्यामुळे त्या मूर्खाला प्रदीर्घ काळ नरकात खितपत पडावे लागले. तेथे त्याने अगणित यातना भोगल्या. उर्वरित उपभोग भोगण्यासाठी तो विंध्य पर्वतावर पिशाच रूपाने भटकत आहे. तहान भुकेने व्याकुळ होऊन नाना प्रकारचे क्लेश भोगत आहे. सूत म्हणाले, शौनकजी, गौरीच्या मुखातून बिंदुकाच्या दुर्गतीचे वर्णन ऐकून चंचुलाला अतिशय वाईट वाटले. ती दुःखाने हुंदके देऊ लागली. तिने कसेबसे स्वतःला आवरले. मग पार्वतीला हात जोडले व म्हणाली, हे माहेश्वरी, पतीचा सद्य वृत्तांत जाणून माझे मन आक्रोश करीत आहे. मी फार व्यथित झाले आहे. हे महादेवी, मी तुला शरण आहे. तू माझ्यावर कृपा कर. कुस्तीत बुद्धी असलेल्या माझ्या दुष्ट पतीला त्वरित सद्गती मिळेल अशी काहीतरी योजना कर. मी तुझी सदैव ऋणी राहीन. पार्वती म्हणाली, चंचुले, शिवपुराणाचे महात्म्य किती थोर आहे याचा तू प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहेस. तुझ्या पतीने यातील पुण्यपावन कथा श्रवण केल्या
तर त्याच्या जन्मोजन्मीच्या पातकांचे निरसन होऊन त्याला उत्तम गती प्राप्त होईल. गौरीच्या मुखातून प्रकटलेली ती अमृतमय आशीर्वचनेच होती. तिच्या बोलण्याने चंचुलाचा शोक दूर झाला, अंतःकरण शांत झाले. तिने भगवतीला हात जोडले व म्हणाली, माते, तू माझ्या पतीच्या उद्धारासाठी सर्वश्रेष्ठ उपाय सांगितलेला आहेस. आता तूच त्याला शिवपुराण ऐकवण्याची व्यवस्था कर, अशी माझी प्रार्थना आहे. चंचुलाच्या विनंतीला मान देऊन पार्वतीने शिवलीलांचे गुणगान करणाऱ्या गंधर्वराज तुंबुरूला त्वरित पाचारण केले. ती त्याला म्हणाली, वत्सा, तू भगवान शंकराचा भक्त आहेस. तुझे माझ्यावरही तितकेच प्रेम आहे. तू माझे मनोगत जाणतोस. माझी कार्ये सिद्ध करण्यासाठी नेहमीच तत्पर असतोस. तुझे कल्याण असो. आता मी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐक. ही माझी सखी चंचुला आहे. तू हिच्या समवेत विंध्य पर्वतावर जा. तेथे एका भयंकर पिशाचाचा संचार आहे. त्याचे पूर्वजन्मीचे नाव बिंदूक. तो ब्राह्मण या चंचुलाचा पती होता. कुसंगतीने तो पथभ्रष्ट झाला. क्रोधाने त्याची बुद्धीही फिरली. तो विवेकहीन झाला. त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला. त्याने स्नान संध्यादी नित्यकर्मे टाकली. दुर्जनांशी मैत्री करून तो सज्जनांचा द्वेष करू लागला. अभक्षभक्षण करणे, दूषित वस्तूंचे दान घेणे, शस्त्रे बाळगून हिंसा करणे, लोकांना त्रास देणे, त्यांच्या घरांना आगी लावणे, वैश्यागमन करणे ही त्याची स्वाभाविक कर्मे झाली. पुढे त्या दुष्टाने स्वपत्नीचा त्याग करून एका शूद्र जातीतल्या वैश्याशी विवाह केला. अशा प्रकारे तो मरेपर्यंत दुराचारच करत राहिला. मृत्यूनंतर यमदूतांनी त्या दुरात्म्याला यमलोकी नेले. कुंभीपाक रोरवादी नरकात घालून त्याचा अनन्वित छळ केला. कालांतराने त्या पापात्म्याला पिशाच योनीत जन्माला घातले. तोच बिंदूक आता पिशाच रूपाने विंध्य पर्वतावर आपल्या उर्वरित पापांचे फळ भोगत आहे. शिवपुराणातील दिव्य कथा पापांचा नाश करून पुण्यवृद्धी करणाऱ्या आहेत. या कथांचे श्रवण हे सर्वोत्कृष्ट पुण्यकर्म आहे. तू त्यांच्या सम्मुख शिवपुराणाचे वाचन कर. त्या श्रवणाच्या प्रभावाने तो पापमुक्त होईल. त्याचे अंतःकरण शुद्ध होऊन तो प्रेतयोनीतून मुक्त होईल. त्या गर्तेतून बाहेर आल्यावर त्याला दिव्य विमानातून तू शिवलोकी घेऊन ये. त्याला शिवजींसमोर उपस्थित कर. सूत म्हणाले, शौनकजी, तुंबरू हा नारदांचा मित्र. तो उमामहेश्वरांचा महान भक्त होता. अंबिकेने आपल्याला सेवेची संधी दिली याचा त्याला मनोमन खूपच आनंद झाला. आपल्या भाग्याचा हेवा वाटला. तो चंचुलाला समवेत घेऊन विमानाने विंध्य पर्वतावर आला. तेथे त्याला अकराळ विकराळ असे एक पिशाच दिसले. त्याचे शरीर विशाल होते. चेहऱ्याच्या मानाने त्याची हनुवटी बरीच मोठी होती. ते कधी हसत होते, कधी रडत होते, तर कधी अस्ताव्यस्त उड्या मारत होते. आपल्या पतीची ती अवस्था पाहून चंचुलाला अतिशय वाईट वाटले. महासामर्थ्यवान तुंबुरूने पिशाच रूप बिंदुकाला पाशांनी बांधून टाकले. त्यानंतर पवित्र स्थान पाहून एक सुशोभित मंडप घातला. पिशाचाला त्या मंडपात आणून बसवले. विंध्य पर्वतात अनेक ऋषीमुनी तपश्चर्येच्या उद्देशाने आश्रम बांधून राहत होते. एका पिशाचाच्या उद्धारासाठी तुंबरू भगवती अंबिकेच्या आज्ञेने शिवपुराणांचे वाचन करणार आहे ही वार्ता बघता बघता सर्वदूर पसरली. त्या पावन शिवकथांचे आपल्यालाही श्रवण घडावे म्हणून अनेक वयोवृद्ध तपवृद्ध ऋषी आणि देवर्षी आपल्या शिष्यांसह तेथे आले. तुंबुरूने त्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत केले. त्यांना आदराने मनपाट बसवले. ते सर्व श्रोते स्वतःच्या कल्याणासाठी तिथे आले होते. एवढा मोठा श्रोत्र समुदाय पाहून तुंबुरूचे मन प्रफुल्लित झाले. हातामध्ये वीणा घेऊन त्याने शिवपुराणातील अमृतकथा ऐकवण्यास सुरुवात केली. त्याने पहिल्या विद्येश्वर संहितेपासून 7व्या वायू संहितेपर्यंत संपूर्ण शिवपुराण व त्याचे महात्म्य वर्णन केले. त्या अमृत मधुर श्रवणाने उपस्थित श्रोते धन्य धन्य झाले. त्या पुण्यकथांच्या प्रभावाने बिंदुक ब्राह्मणाची पूर्वजन्मकृत संपूर्ण पापे जळून गेली. त्याचे पुण्य वृद्धिंगत झाले. तो पिशाच योनीतून तत्काळ मुक्त झाला. त्याला रुद्रासमान दिव्य रूप प्राप्त झाले. भाळी तृतीय नेत्र, कर्पूर गौर विग्रह कांती, श्वेत वस्त्रे परिधान केलेली आणि शिवासमान आभूषणे धारण केलेली त्याची भस्मचर्चित तनू पाहून चंचुलाला खूप प्रसन्न वाटले.
श्रोत्यांनीही आनंद व्यक्त केला. ते सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. बिंदुक आणि चंचुलाने तुंबुरूसहित तेथे उपस्थित असलेल्या तपस्व्यांना अत्यंत आदराने नमस्कार केला. त्यांचे चित्त परमानंदाने भरून गेले होते. ते दोघे शिवजींचे यशोगान करू लागले. त्यांच्या मुखातून शिवस्तवन ऐकून श्रोतेही तल्लीन झाले. शिवपुराणाचे श्रवण ही त्या सर्व मंडळींसाठी फार मोठी पुण्यपर्वणी होती. तपोनिष्ठ ऋषींनी शिवप्रभूंचा उत्स्फूर्त जय जयकार केला. त्या जयकाराने विंध्य पर्वताचा सारा आसमंत दुमदुमून गेला. त्यांनी बिंदुक आणि चंचुलाला अनेक शुभाशीर्वाद दिले. तुंबुरूचे आभार मानून ते सर्व ऋषीजन आपापल्या आश्रमात परतले. तेवढ्यात तेथे शिवलोकातून एक तेजस्वी विमान आले. बिंदुक आणि चंचुलाला त्या विमानात बसवून तुंबुरूने कैलासाकडे प्रस्थान केले. मार्गामध्ये ते दाम्पत्य शिवमहाप्रभूंचेच गुणगान करत होते. शिवलोकी भगवान शंकर आणि देवी पार्वतीने त्या दोघांचे प्रसन्नतेने स्वागत केले. त्यांनी बिंदुकाचा सत्कार केला. शंकरांनी त्याला आपले पार्षद केले. अशा प्रकारे शिवमहापुराणाच्या श्रवणाने बिंदुक आणि चंचुला या दोघांचाही उद्धार झाला. शिवपार्वतीचे सानिध्य प्राप्त होऊन ते दोघे सनातन शिवधामी अखंड वास्तव करू लागले. अशा प्रकारे येथे शिवपुराणातील अध्याय 5 हा समाप्त झाला.